जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे उसने देण्याचा विचार करताय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर रक्कम मोठी असेल तर त्या व्यक्तीला पैसे देण्याआधी एक गोष्ट विचारात घ्या की त्या व्यक्तीचं स्वतःचं घर आहे का। जर त्या व्यक्तीचं स्वतःचं घर नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही पैसे उसने देऊ नका, कारण ती रक्कम मोठी असते आणि बरेच लोक रक्कम मोठी असल्यामुळे तुमची फसवणूक करतात, कारण ते लोक भाड्याने राहत असतात। भाड्याने राहिल्यामुळे ते लोक ते घर खाली करून पळून जातात, त्यामुळे तुमची फसवणूक होते। जर तुम्ही पैसे उसने देण्याचा विचार करताय तर ते लोक एकतर तुमच्या खूप जवळचे नातेवाईक असले पाहिजे किंवा त्या व्यक्तीचा घर किंवा फ्लॅट किंवा दुकान हे स्वतःच्या नावावर असलं पाहिजे आणि ते कुठे आहे हे देखील तुम्हाला माहित असणं खूप आवश्यक आहे। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि YouTube वर बघत असाल तर सबस्क्राईब करा।